आमच्या कुटुंबानी केलेले जवळपास 100च्या वर गणपती कायमस्वरूपी पुण्यामध्ये आहेत. 1940 सालापासून आजतागायत आमच्याकडे एकही पूजेची मूर्ती ही प्लॅस्टर ऑफ पॅरिसची झालेली नाही. इपॉक्सी रेझिन मध्ये ही आमची मोनोपोली होती. इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड असं ते झालं. 2161 मुलांनी एकाच वेळेला तिथे गणपती केले. 23-24 वर्षापूर्वी इको फ्रेंडली गणपतीची चळवळ सुरू करावी असं वाटलं. गणपतीच्या व्यतिरिक्तची जी कामं आहेत तर आर्मीसाठी अनेक कामं केले गेली. महाराष्ट्रातली इतकी मोठी एकमेव मूर्ती ती आहे. पूर्ण पांढरी मूर्ती आहे आणि अतिशय सुंदर तिचं देखणं रूप आहे. नमस्कार, लोकसत्ता ऑनलाईनच्या गोष्ट सामान्यांची या विशेष मालिकेत तुम्हा सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत पुण्यातील प्रसिद्ध शिल्पकार असलेल्या अभिजित धोंडफळे यांना. अभिजित धोंडफळे यांनी मूर्ती बनवण्यासाठी एक विशिष्ट असं मिश्रण बनवलंय आणि यासाठी त्यांना पेटंट सुद्धा मिळालं आहे. अशा पद्धतीचं पेटंट मिळणारे भारतातील ते पहिले शिल्पकार आहेत. चला तर मग आज अभिजित यांच्या कार्याविषयी माहिती घेऊ आणि त्यांच्या पर्यावरणासाठीच्या चळवळीविषयी सुद्धा जाणून घेऊयात. नमस्कार, मी अभिजित रवींद्र धोंडफळे. आमचा पुण्यातील रास्तापेठ येथे धोंडफळे कला निकेतन या नावाने एक स्टुडिओ आहे, जिथे आम्ही शिल्पकलेची कामं तिथे चालू असतात. 1940 साली माझे आजोबा नरेश मानसिंह धोंडफळे यांनी या स्टुडिओची स्थापना केली आणि त्यानंतर गणपतीची कामं सुरू झाली. नंतर माझे वडील रवींद्र धोंडफळे, काका अनिल धोंडफळे, तसंच आत्या रत्नमाला जोहारले हे सुद्धा तिथे काम करायच्या आणि या सगळ्यांनी तो वारसा पुढे नेला. मला एक सांगायला आनंद वाटतो की तेव्हापासून म्हणजे 1940 सालापासून आजतागायत आमच्याकडे एकही पूजेची मूर्ती ही प्लॅस्टर ऑफ पॅरिसची झालेली नाही. सुरुवातीपासून आम्ही शाडू माती आणि त्यानंतर आजोबांनी मग पेपर पल्प पासून काही गणपती बनवले. त्यातला एक पांगुळाळीचा एक मोठा गणपती 1955 साली केलेला, तो अजूनही अगदी सुस्थितीत आहे आणि चांगल्या पद्धतीत त्याची निगा ठेवली जाते. माझ्या वडिलांनी त्या पेपर पल्पमध्ये अजून काही सुधारणा केली, त्यात अजून काही मिश्रण ॲड केले आणि त्याचेही अनेक गणपती बाबांचे अजूनही अगदी सुस्थितीत आहेत, ज्याच्यापैकी विजय अरुण मित्रमंडळ आहे, गजवक्र तरुण मंडळ आहे, सहकार तरुण मंडळ आहेत. अशी पुण्यातली अनेक मंडळं. तसंच साचापीर स्ट्रीट इथली शीतळा देवीची मूर्ती आहे, 5 फूट उंचीची मूर्ती आहे, त्यांची उत्सव मूर्ती, जिची मिरवणूक सुद्धा निघते दरवर्षी आणि ती सुद्धा मूर्ती अगदी छान, अजून जशी नवी केल्यासारखी अजूनही आहे. त्यानंतर मात्र बाबांनी इपॉक्सी रेझिनचे गणपती करायला सुरू केले. इपॉक्सी रेझिनमध्ये ही आमची मोनोपोली होती आणि बाबांनी त्यात सुद्धा अनेक प्रयोग केले आणि त्यापासून जे गणपती केले त्यापैकी काही म्हणजे नेनेघाटचा गणपती आहे, त्यानंतर वज्रदेही मंडळाचा गणपती आहे, त्यानंतर कसब्यातला राजगुरू क्रांतीवीर राजगुरू मित्रमंडळ आहे, तसंच पटवेकरी वस्ताद तालीमचा गणपती आहे. तर असे अनेक गणपती पुण्यात आता आमच्या कुटुंबानी केलेले जवळपास 100च्या वर गणपती कायमस्वरूपी पुण्यामध्ये आहेत. आणि हे का, तर आपल्याकडे विसर्जनाला जागा नाही आहे, तर हे गणपती कायमस्वरूपी टिकावेत म्हणून बाबांची धडपड असायची की जेणेकरून पाण्यातलं प्रदूषण कमी व्हावं, म्हणजे ते गणपती विसर्जित होणार नाहीत आणि पाण्यातलं प्रदूषण होणार नाही, हा त्याच्या मागचा उद्देश होता. त्यानंतर मात्र मग पुढची पिढी, आता मी नंतर माझा धाकटा भाऊ अरविंद, आम्ही दोघांनी ह्या कामांना सुरुवात केली. मार्केट यार्डचा जो शारदा गजाननाची मूर्ती आहे त्याचं मॉडेल अरविंदनी केलेलं होतं आणि त्याची पुढची प्रोसेस सगळी आमच्या कुटुंबानी पार पाडलेली होती. तसंच एस्केप बॉल बेरिंगचा गणपती आहे, चिंचवडमधली जी कंपनी आहे, ते सुद्धा हे सगळे इपॉक्सी रेझिनचे गणपती. त्यानंतर मग त्यात अजून काही सुधारणा करावी असं वाटलं आणि मग मी इमिटेशन मार्बल या मिश्रणाला जवळपास 5-1 वर्ष मी प्रयत्न करत होतो आणि त्यानंतर त्यात सक्सेस मिळाला आणि मग प्रभात मित्र मंडळ, आताचं प्रभात प्रतिष्ठान, हा कसबा पेठेतला जो गणपती आहे तो 4.5 फुटाचा या मिश्रणाने तयार केलेला, मला असं वाटतं महाराष्ट्रातली इतकी मोठी एकमेव मूर्ती ती आहे. पूर्ण पांढरी मूर्ती आहे आणि अतिशय सुंदर तिचं देखणं रूप आहे. त्यानंतर मग असं झालं की आम्ही आधी खूप हजार गणपती करायचो आणि नंतर एक जण जसे कमी कमी होत गेले कुटुंबातले, तर मला असं वाटलं की ही पर्यावरणाची एक चळवळ व्हायला पाहिजे, त्याशिवाय हे भागणार नाही. कारण एखादी व्यक्ती करून किती गणपती करेल, 100, 200, 500, 1000, त्याच्या पुढे
त्याचे मजल जाणार नाही. हे जितक्या जास्ती लोकांपर्यंत स्प्रेड होईल हा मेसेज, तेवढं ते आवश्यक होत होतं. आणि म्हणून जवळपास 23-24 वर्षापूर्वी ही इको फ्रेंडली गणपतीची चळवळ सुरू करावी असं वाटलं. आणि याचं मूळ कुठेतरी आहे की बाबा मला शाळेत सोडायला सायकलनी जायचे. मी मॉडर्न हायस्कूलला होतो आणि साधारणपणे 79-80 साली मी 6वी-7वीत असताना ब्रिजवरून, नदीच्या ब्रिजवरून ते घेऊन जायचे गाडी आणि सायकल. आणि तिथून विसर्जनाच्या नंतर 2 दिवसांनी शाळा चालू व्हायच्या. आणि जो संगम ब्रिज आहे तिथून जाताना बाबा आवर्जून तिथे सायकल थांबवायचे. आणि त्यावेळेस नुकतीच या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणपतींची सुरुवात झालेली होती. आणि ते मला वरतून दाखवायचे की हे बघ, आता 2 दिवसापूर्वी या मूर्त्या विसर्जन केलेल्या आहेत, पण त्यांचे तुटलेले हात, तुटलेली डोकी सगळी नदीच्या कडेला अशी पडलेली असायची. तर ते म्हटले हे जरा भयानक स्वरूप आहे आणि याचा पुढे खूप त्रास होणार आहे बघ. आणि खरंच त्यांचे ते शब्द आता खरे झालेले दिसत आहेत. जेव्हा या प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून तयार केलेले गणपती आपण जेव्हा विसर्जन करतो, हे गणपती पोकळ असतात सगळे आणि हे विसर्जन होत नाही त्यांचं. तर हे पाण्याच्या तळाशी, आपले जे पाण्याचे स्रोत आहेत त्याच्या तळाशी जाऊन बसतात आणि त्याचा जो पोकळ भाग आहे त्याच्यात सगळं घाण अडकायला सुरू होते, प्लास्टिक आणि अनेक गोष्टी, आणि त्याचे लम्प्स तयार होतात. आणि मग हे लम्प्समुळे त्या पाण्यातलं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि ते प्रदूषण वाढायला लागतं. आणि आधीच आपले पाण्याचे स्रोत कमी होत आहेत, तर हे वाचवणं आता आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे असं काहीतरी मटेरियल पाहिजे की जेणेकरून हे पाण्यात विरघळेल आणि त्याचं पूर्ण विसर्जन होईल. तर मग त्यासाठी उपाय काय, तर हे इको फ्रेंडली गणपतीची चळवळ सुरू झाली. आणि मग सुरुवातीला असं वाटलं की हे जेव्हा आपण लहान मुलांमध्ये ठसवू त्याच वेळेला, कारण घरामध्ये जे चेंज असतात किंवा गणपती बसवायची सुरुवात सुद्धा लहान मुलं सुरू करतात. तर मग अनेक शाळांमध्ये आणि कॉलेजेसमध्ये जाऊन याचे वर्कशॉप्स घ्यायला सुरू केलं. आणि सुरुवातीला त्याला अनेक लोकांनी थोडी टिंगलटवाळी केली, थोडा विरोधही केला की काय हे, यांनी काय होणार आहे. पण ही चळवळ हळूहळू जोर धरायला लागली. हा संदेश सुद्धा अनेक लोकांपर्यंत पोहोचायला लागला आणि समहाऊ तो PMO पर्यंत पोहोचला. 28 ऑगस्ट 2016 या मन की बातच्या कार्यक्रमामध्ये आपल्या भारताचे लाडके आपले पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी नावासकट या चळवळीचा उल्लेख केला. आणि जेव्हा हा उल्लेख झाला त्यावेळेला या चळवळीचा जणू एक स्फोट झाला आणि सगळीकडे ती सर्वदूर पोचली. त्याचं खूप प्रसार व्हायला मदत झाली त्यामुळे. आणि आता सगळ्यांनाच त्याचं महत्त्व पटतं आहे. पण तेव्हा अजूनही काही आक्षेप शाडू मातीवरती यायला लागले, तर त्याच्यावरती सुद्धा काही सोल्युशन असायला पाहिजे असं मला वाटायला लागलं. मग 2016 साली त्याच्या अनेक मिश्रणांवरती काम करायला सुरू केलं आणि जवळपास 3 वर्ष अनेक मिश्रणं त्याच्यात ट्राय केल्यानंतर शेकडो प्रकारचे पदार्थ वापरून बघितले. आणि नंतर असं लक्षात आलं की अगदी सोप्या पद्धतीने ॲल्युव्हियल सॉइल म्हणजे गाळाची माती, त्यानंतर थोड्या प्रमाणात शाडू माती, 10 ते 15% जर त्याच्यात मऊ भाताचं तूस किंवा सॉफ्ट राईस ब्रान हे जेव्हा आपण त्याच्यामध्ये यूज करतो तर अतिशय सुंदर हे मिश्रण तयार होतं, ज्याच्यामुळे त्याच्यामध्ये पक्केपणा पण येतो. असं नेहमी एक आक्षेप घेतला जातो की हे जे मातीचे गणपती असतात किंवा पर्यावरणपूरक गणपती असतात तर हे खूप महाग असतात. तर त्याचं कारण काय याचा शोध घ्यायला सुरू केलं. तर असं लक्षात आलं, विक्रेता जेव्हा समजा पेणवरून कोणीतरी पुण्यात गणपती आणत आहे, तर ट्रान्सपोर्टेशनमध्ये जर 100 गणपती आणलेले असतील तर त्यापैकी 25-30 गणपतींना काही ना काहीतरी तुटफूट झालेली असते. आणि मग त्या 25-30 गणपतींचं जे कॉस्टिंग आहे ते परत या 75 गणपतींवरती येतं आणि ती थोडीशी कॉस्ट वाढल्यासारखी वाटते. तर मग असं काहीतरी मटेरियल पाहिजे की जे त्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये टिकेल आणि त्याचं व्यवस्थित ट्रान्सपोर्टेशन होऊ शकेल. हे जे मिश्रण आहे ॲल्युव्हियल सॉइल, शाडूची माती आणि सॉफ्ट राईस ब्रान, तर असं लक्षात आलं जेव्हा याच्या लॅब टेस्ट घेतल्या गेल्या तर याची स्ट्रेंथ इज इक्विव्हॅलंट टू POP. अतिशय सुंदर स्ट्रेंथ आहे. त्यानंतर त्याची विरघळण्याची जी क्षमता आहे, तर या तिन्हीचे जेव्हा गट्टू तयार केले गेले आणि त्याचं टायमिंग नोट केलं गेलं तर असं लक्षात आलं की सगळ्यात पहिले या मिश्रणाचे गणपती विरघळतात. म्हणजे साधारणपणे तासाभराच्या आत हा गणपती पूर्णपणे विरघळलेला असतो. याच्यामध्ये ॲल्युव्हियल सॉइल वापरलेली आहे, राईस ब्रान आहे, त्यामुळे हे अतिशय त्याची फर्टिलिटी रेट खूप चांगला आहे. त्यामुळे जरी आपण आपल्या पाण्याच्या स्रोतांमध्ये याचं विसर्जन झालं पुढे, तरी पण जिथे कुठे हे सेटल होईल इट विल इन्क्रीज फर्टिलिटी ऑफ दॅट सॉइल. तर त्या दृष्टीने सुद्धा हे चांगलं असं मिश्रण आहे. ह्याचा पक्केपणा चांगला आहे आणि ह्याचं फिनिशिंग सुद्धा खूप छान येतं.
असं तिन्हीचा संगम त्याच्यात झालेला आहे. याला आपण आपल्या रेग्युलर रंगांनी सुद्धा रंगवू शकतो, कुठल्याही पद्धतीचे रंग त्याच्यात आपण वापरू शकतो, असं हे मिश्रण आहे. तर बघूयात पुढच्या वर्षी याचा अजून जास्ती प्रमाणात किंवा क्वांटिटीमध्ये हे थोडं तयार होईल आणि अजून जास्ती लोकांपर्यंत हे पोहोचेल अशी आशा करूयात. अर्थातच शास्त्र म्हणजे सायन्स आणि आपलं अध्यात्म या हातात हात घालून जायला हवं असं वाटतं. म्हणूनच कुठेतरी हे प्रयोग केले गेले आणि याचं पेटंट जेव्हा मिळालं तेव्हा असं लक्षात आलं की हे भारतातलं अशा प्रकारचं पहिलं पेटंट आहे. आणि असं वाटलं की ही जी आमच्या कुटुंबाने आता ही जवळपास 83 वर्ष ही गणपती बाप्पाची सेवा चाललेली आहे. तर ही सेवा आणि हे त्याचं आलेलं फलित आहे असं मला वाटतं. आणि ही सेवा अशीच पुढे अखंडित चालू राहावी अशी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो. गणपतीच्या व्यतिरिक्तची जी कामं आहेत तर आर्मीसाठी अनेक कामं केली गेली. म्हणजे अनेक पुतळे आर्मीसाठी झाले. आणि मग त्यातल्याच एक पुतळ्याचं काम करताना जेव्हा मध्य प्रदेशातल्या सागर इथे 6 मराठाचं एक आपली बटालियन होती तिथे, आणि त्यांच्याकडून अशी विचारणा झाली की तुम्ही असे वर्कशॉप्स घेता तर आमच्या जवानांसाठी वर्कशॉप घ्याल का. तर मला खूप आनंद झाला आणि त्या जवानांनी अगदी उत्साहाने, सगळे सातारा आणि वाई इकडचे सगळे जवान होते, तर त्यांनी पुण्यात येऊन 10 पोती माती आधी घेऊन गेले. 15 दिवस आधी त्यांनी सगळी माती मळून ठेवली. तिथे गेल्यानंतर 2 दिवस हे वर्कशॉप झालं. आदल्या दिवशी सगळं त्यांचं कुटुंबातली जे सगळी सदस्य होते त्या सगळ्यांसाठी एक म्हणजे सगळे मुलं आणि त्यांच्या पत्नी या सगळ्यांनी गणपती बनवले तिथे. आणि दुसऱ्या दिवशी मात्र सकाळी त्यांच्या कमांडर सकट सगळेजण गणपती बनवायला बसले. सगळ्यांना एक उत्सुकता होती की आपल्याला गणपती कसा तयार करता येईल. आणि ते उत्साहाचं वेगळंच वातावरण होतं, सगळं भारलेलं वातावरण होतं. आणि जेव्हा त्या सगळ्याच्या सगळ्यात जवळपास 300-325 जवान होते आणि सगळ्यांचे गणपती जेव्हा तयार झाले तर त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. आणि त्यांचे ज्या बरॅक्स असतात जिथे झोपायची प्रत्येकाची एक कॉट असते आणि त्याच्या शेजारी एक टेबल ठेवलेलं असतं किंवा एक छोटंसं टेबल आणि त्याच्या खालती ड्रॉवर असं. तर त्या प्रत्येकाच्या टेबलावरती त्याचा गणपती ठेवलेला होता. आणि मी रात्री जेव्हा भेटायला गेलो त्यांना तर प्रत्येक जण अभिमानाने दाखवत होता की सर हा माझा गणपती आहे. तर ही जी एक गंमत होती. आणि त्या वर्षी सगळ्यांनी ते गणपती घरी नेले. आणि अजून सुद्धा मला काही जणांचे फोन येतात की सर आम्ही अजून सुद्धा हे गणपती स्वतःच्या हाताने करतोय आणि ते घरी बसवतो आहे. तर ह्या सगळ्या अशा काही घटना असतात की ज्या आपल्याला खूप छान बळ देऊन जातात आपल्या ही चळवळ पुढे चालू ठेवण्यासाठीच्या. आणि तसंच 2017 साली पुण्यातली रमणबाग हायस्कूल आहे, अतिशय अग्रगण्य शाळा आहे ती. तिलोत्तमा रेड्डी मॅडम या तिथल्या मुख्याध्यापिका होत्या. आणि त्यांची अशी विचारणा झाली की आपल्या मुलांसाठी काही करता येईल का. आणि जेव्हा ही संकल्पना समोर मांडल्या गेली तर असं ठरलं की मुलांनीच त्यांची माती मळायची. आणि जवळपास 2,500 मुलं त्या शाळेत आहेत. तर 15 दिवस आधीपासून मुलं माती मळत होती. रमणबागेचं ढोल पथक खूप प्रसिद्ध आहे. तर रोज ते ढोल वाजवायचे आणि तिथे माती मळल्या जायची. एक वर्गाला ते वाटून दिलेलं होतं आणि प्रत्येक वर्गाला जाऊन मी आधी प्रशिक्षण देत होतो. तर असं 15 दिवसाच्या नंतर मात्र एक इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड असं ते झालं. 2161 मुलांनी एकाच वेळेला तिथे गणपती केले. आणि तेव्हाचं सुद्धा वातावरण अतिशय जबरदस्त होतं. आर्मीची अनेक कामं किंवा आर्मीची सेवा करण्याची संधी अनेक वेळा मिळते आहे. सुरुवात अशी झाली की पुण्यात अरुण कुमार वैद्यांचा पुतळा बसवायचं ठरलं. आणि त्यांना जिथे ज्या स्पॉटला त्यांना मारलं गेलं तर त्याच स्पॉटला तिथे एक स्मारक व्हावं असं सगळ्यांना वाटत होतं. आणि ते माझं आर्मीचं पहिलं काम झालं. जनरल अरुण कुमार वैद्यांचा पुतळा करायला मिळाला हे मी माझं भाग्य समजतो. कारण पुण्यातले ते जनरल होते आणि ऑपरेशन ब्लू स्टार सारख्या अतिशय मोठ्या ह्याला त्यांनी पार पाडलेलं होतं. ती जबाबदारी त्यांनी पार पाडलेली होती. आणि मग त्यानंतर 2008 साली फील्ड मार्शल माणेकशॉंचं निधन झालं. आणि 2009 साली तिथे पुतळा सदर्न कमांडमध्ये बसवायचं ठरलं. आणि मग ते म्हटले की वो वैद्य का पुतला किसने बनाया उसको बुलाओ. आणि तसं मला GOC-च्या ऑफिसमध्ये बोलवण्यात आलं. आणि तिथेच मीटिंग झाली आणि ठरलं की 9 फुटाचा ब्रॉन्झचा पुतळा करायचा आहे. आणि मग सदर्न कमांडच्या गेटच्या समोरच जो चौक आहे तिथे
हा पुतळा दिमाखात उभा आहे. त्यानंतर RSI इन्स्टिट्यूट आहे, राजेंद्र सिंहजी इन्स्टिट्यूट, तिथे राजेंद्र सिंहजींचा 9 फुटाचा ब्रॉन्झचा पुतळा. आणि मग हे सगळे पुतळे करत असताना दिल्लीहून विचारणा झाली, ती पण चीफ ऑफ आर्मी स्टाफ यांच्या ऑफिसमधून, की तिथे जे माणेकशा सेंटर आहे दिल्लीमध्ये, हे 25 एकरवर पसरलेलं अतिशय भव्य असं एक आपल्या आर्मीचं सेंटर आहे. आणि तिथला जो एंट्रन्स लॉबी आहे तिथे माणेकशांचा एक भव्य पुतळा तिथे व्हावा असं तेव्हाचे जे चीफ होते जनरल विक्रम सिंग यांना वाटत होतं. आणि मग त्यांनी बोलवून घेतलं आणि डायरेक्ट माझी चीफ बरोबर ही मीटिंग झाली. आणि तोही प्रसंग अतिशय अंगावर शहारे आणणारा होता. मध्य प्रदेशात महू इथे एक मोठं इन्फंट्री म्युझियम झालेलं आहे. ते भारतातलं सगळ्यात मोठं इन्फंट्री म्युझियम आहे. तिथे एंट्रन्सलाच 11 फूट बाय 8 फुटाचे 2 म्युरल्स आहेत. आणि आत एंट्रन्स लॉबीमध्ये आपले जे 2 फील्ड मार्शल होऊन गेलेत, फील्ड मार्शल करियप्पा आणि फील्ड मार्शल माणेकशा, त्यांचे 9 फुटाचे 2 पुतळे. आणि तसंच गोरिल्ला टॅक्टिक्स वरती एक सदन आहे, त्यांचा एक विभाग आहे. आणि गोरिल्ला टॅक्टिक्सचे जनक म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांचा एक पुतळा त्यांना तिथे हवा होता. आणि तसा तो तिथे बसवला गेला. 1971 सरेंडर सेरेमनी याचं एक भव्य दालन तिथे आहे. कारण विजय दिवस आपण जो साजरा करतो तो बांगलादेशची जी निर्मिती झाली आणि ती ट्रिटी साईन केल्या गेली, ज्याच्यामध्ये जनरल अरोरा, जनरल नियाझी या दोघांनी सह्या केल्या होत्या, तर तो प्रसंग सगळा ते ग्रुप स्कल्पचर तिथं केलं गेलं. आणि ते लाईफ साईजचं आणि खूप मोठं असं ते काम होतं. आणि ते सुद्धा आता तिथे बसवलं गेलेलं आहे. आणि मग माझं इथल्या आर्मीची कामं बघून इराणच्या आर्मीकडून आपल्याला ऑर्डर आली. आणि इराणच्या अहवाज नावाच्या शहरामध्ये त्यांचे एक अधिकारी होते, मेजर जनरल मोहम्मद जहानारा, यांचा एक 13 फुटाचा ब्रॉन्झचा पुतळा तिथे बसवला गेलेला आहे. आणि हा भारतातून इराणला गेलेला पहिला ब्रॉन्झचा पुतळा आहे. अशी अनेक कामं चालू असतात. नुकतंच जनरल बिपिन रावत यांचा पुतळा करण्याचं सौभाग्यही मला मिळालं. आणि ते RSI इन्स्टिट्यूटमध्ये त्यांच्या नावाने एक खूप मोठा हॉल आता त्यांनी बनवलेला आहे. आणि त्या हॉलच्या तिथे त्याची प्रतिष्ठापना नुकतीच 15 दिवसापूर्वी झाली. जनरल बिपिन रावतांचा पुतळा तिथे बसवला गेलेला आहे. मी असं सगळ्यांना कळकळीचं आवाहन आणि विनंती करतो आहे की सगळ्यांनी कृपया पर्यावरणपूरक गणपती, की ज्यांचं पूर्णपणे विसर्जन होईल असे गणपती आपण घरामध्ये बसवूयात. शक्यतो आपण POP किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे टाळूयात. आपल्या बाप्पाची होणारी जी विटंबना किंवा त्यापासून होणारं जे प्रदूषण आहे ते थांबवण्याचा प्रयत्न तरी करूयात. तर अशी सगळ्यांच्या चरणाशी मी विनंती करतो. आणि गणपती बाप्पा मोरया. गेल्या 3 पिढ्यांपासून सुरू असलेली शिल्पकलेची परंपरा अभिजित आज समर्थपणे पुढे नेत आहे. आपण सुद्धा आपल्या परीने या चळवळीमध्ये आपला सहभाग नोंदूया आणि गोष्ट असामान्यांच्या या भागामध्ये इथेच थांबूया.